नमस्कार. नगर परिषदेच्या निवडणुका संपल्या, रिझल्ट आले. काही खुश झाले, काही नाराज झाले. त्याचा मिक्स असं प्रतिक्रिया येतात. काही म्हणतात प्रस्थापितांनी बाजू मारली वगैरे वगैरे. यामध्येही अनेक जणांचं म्हणणं आहे की मतांची चोरी, घराणेशाही, भ्रष्टाचारी लोकांचा शिरकाव, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव, कोणाच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या, कोणाचे भाऊ नगराध्यक्ष झाले, कोणाचा मुलगा नगराध्यक्ष झाला. म्हणून घराणेशाही ही कायम टिकली हे मात्र समोर आलं, समाजाच्या समोर आलेलं आहे. आता सैनिक समाज पार्टीचं जे विचार आहेत, वादळ आहे, प्रयत्न आहेत की आम समाजाच्या ताब्यात सरकार आलं पाहिजे, देश आला पाहिजे, समाज आला पाहिजे. आता ही लढाई फार मोठी आहे. ही काही कोणाच्या बगलबच्च्यांच्या आधारे सुरू झालेली नाही. ही स्वयंभू झालेली आहे. स्वतःहून पुढे आलेली विचारधारा आहे, आयडिओलॉजी आहे. सैनिक समाज पार्टी आयडिओलॉजी आहे. जनलोकतंत्राची एक प्रयोग या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी कार्यरत आहे. एक दोन निवडणुकीमध्ये जरी यश आलं नाही तर काही त्यांना हरकत नाही, कारण विचारधारा जनमानसात रुजत चालली आहे. जनमानसाचा सपोर्ट मिळत चालला आहे. जनमानसं ह्या आयडिओलॉजीकडे आकर्षित होत चालले आहेत. तरच या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये समाजाचं राज्य येईल, जनतेचं राज्य येईल. जनतेचं राज्य आल्याशिवाय जनतेच्या हिताचं कामं होणार नाहीत. आणि ह्या प्रस्थापित घराणेशाही पक्षांच्या लोकांचं घराणेशाही चालू राहील, भ्रष्टाचार चालू राहील, वाटणी चालू राहील. आणि त्यामध्ये एवढी तडफड चालू आहे की आपल्या घराण्यातच सत्ता राहिली पाहिजे, नगर परिषदा आपल्याकडेच राहिल्या पाहिजे. कारण त्याच्यामध्ये त्यांचा जो एकत्र मिळून काळा बाजार असतो त्याला सपोर्ट मिळतो. म्हणून यांचा तडफडा चालू होता. ही जरी सरकारमधले आमदार खासदार होते, परंतु ते ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय इंटरेस्ट घेत होते? कारण ग्रामपंचायतपासून ते वरपर्यंत सर्व त्यांच्या ताब्यात पाहिजे आणि हे समाजाकडून हिसकून घेतलं पाहिजे. समाज हा संघटित नसल्यामुळे त्यांना शक्य होतं, परंतु ते एक दिवस तरी दिवस बदलणार आहेत. सैनिक समाज पार्टीचं आंदोलनाने या समाजाला जागृती आणलेली आहे. समाज हा सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये जोडत चालला आहे. विशेष करून इंटेलिजंट क्वालिफाईड लोकांना निवडून आणायचं जे आमचं ध्येय आहे ते यशस्वी होणार आहे. कारण सुशिक्षित समाजसुद्धा भरडला जातो, अन्याय होतो. आत्ता जे 2-4 महिन्यामध्ये उदाहरणं झालेली आहेत ते डॉक्टर संपदा मुंडेची हत्या, किंवा ते उज्ज्वला थिटेचं प्रकरण, नंतर जे वेगवेगळे प्रकरण, पार्थ पवारचं प्रकरण, हे सर्व प्रकरणं हे समाजाला लायक नाहीत. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही निवडून आलात म्हणजे समाजाला मान्य आहे. नाही, तुम्ही निवडून आलात हे केवळ तुमच्या गैरमार्गाच्या पद्धतीने निवडून आलात. लोकप्रिय नाहीत, लोकांचा तुम्हाला सपोर्ट नाही. केवळ तुम्ही तुमच्या पहिल्या पद्धतीप्रमाणे पैशाचा भडीमार केला, दादागिरी केली, गुंडगिरी केली, घराणेशाही या सर्व पद्धतीने तुम्ही निवडून आला असाल म्हणून काही खुश होण्याचं कारण नाही. कारण परमेश्वर एक महान अशी सत्ता आहे जी की दिवस बदलणार आहे. कारण आम समाजातल्या नागरिकांना पण त्यांच्याबरोबर नशीब आहे, त्यांचं पण या देशामध्ये योगदान आहे, सुशिक्षितांचं योगदान आहे. ते दुसरं आत्ता एक प्रकरण आलं होतं की PhD करून काही दिवे लावणार, हे जे अजित पवारचं उद्गार होते, त्याच्यावरून तुमच्या ह्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व नाही. आणि खरं तर शिक्षणाच्या आधारेच देश घडत चालला आहे. शिक्षणामुळे देशाचा विकास होत चालला आहे आणि हे तुम्ही नाकारत आहात. कारण तुम्ही अडाणी अल्पशिक्षित आहात तरी सत्तेमध्ये जातात, याच्यात तुम्हाला गर्व वाटतो, तुम्हाला अभिमान वाटतो. परंतु ते जनहिताचं नसलं तर ते अभिमानाची गोष्ट नाही. जरी तुम्ही आत्ता निवडून आला असाल तरी एक दिवस सैनिक समाज पार्टीचा येणारच आहे. त्यामुळे आता येत्या निवडणुकीमध्ये रिझल्ट दिसणार आहे. कारण सैनिकाचा मुलगा निवडून आला हे एक आमच्यासमोर उदाहरण आलेलं आहे. शिरूर नगर परिषदेमध्ये तुकाराम डफळ यांनी जो प्रचार केला
त्यांच्या प्रचाराला जनतेने वाव दिला आणि त्याला निवडून दिलं. कारण तुकाराम डफळ यांनीच त्या शिरूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरपूर मतदान घेऊन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलं होतं आणि त्याला या समाजातील सुज्ञ मतदारांनी साथ दिलेली होती. ही वाढत जाणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार आहे. कारण सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचं ध्येय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे आणि ती सर्व समाजाला मान्यता आहे. समाज त्यासाठी एकत्र येणार आहे आणि हा जो आमचा नारा चालू झालेला आहे की हे प्रस्थापित हटाओ आणि महाराष्ट्र बचाव. प्रस्थापितांना हटवल्याशिवाय महाराष्ट्र वाचणार नाही. महाराष्ट्रामध्ये चाललेला हा धुमाकूळ आहे. दारूबंदी असेल, दारू उत्पादन असेल, दारू धंदे असतील, वाळू तस्कर असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये वाटणी घेणारे लोक असतील. काय हे लोक तडफडत होते कारण सर्व हे जे नगर परिषदेमध्ये असणाऱ्या कामाचे ठेकेदार होते. नगरसेवक झालं म्हणजे ठेका मिळतो, ठेका मिळाला म्हणजे वाटणी मिळते आणि त्याच्यामधून गडगंज श्रीमंत होता येतं. हे समाजाला कळतं. असं समजू नका की समाज झोपलेला आहे. अजिबात झोपलेला नाही. समाज जागृत आहे. हे तुमचा जे गुंडगिरीचा रथ आहे तो आता यशस्वी होईल, पण त्याचा अंत होणार आहे. कारण आपल्यासमोर धार्मिक आधार आहेत. महाभारताचा आधार आहे, रामायणाचा आधार आहे. त्यामुळे अशा लोकांचंही दिवस संपले, दिवस भरून आलेले आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीला नक्की या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचं राज्य आणण्याची पुनरावृत्ती करण्याचा मौका मिळणार आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टी अविरत असे प्रयत्न सुरू ठेवणार आहे. कारण सैनिक समाज पार्टीचे जास्तीत जास्त सदस्य हे शेतकरी, सामान्य कुटुंबातले आहेत, सैनिक आहेत, रिटायर्ड अधिकारी आहेत, रिटायर्ड IPS IAS ऑफिसर आहेत. त्यामुळे या सैनिक समाज पार्टीच्या या बौद्धिक आंदोलनाला नक्की यश येणार आहे आणि आम समाजातील मतदार त्याला मतदान करणार आहे. सर्व मतदार सज्जन मतदाराचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.